यात माझ्या स्मरण असो तुझे स्मरण असो या दुखी संसाराचे भान नसो मज भान नसो। त्या सद्गुरु माऊलीचे उपकार आपल्यावर कसे झाले आपल्याला जाणीव आहे। तर मग त्या उपकाराला कधीच आपण आयुष्यामध्ये विसरू नये, कधी उपकार त्यांच्या आयुष्यात विसरू नये। म्हणून काय म्हणायचं आहे, सदा हृदयात माझ्या स्मरण असो तुझे स्मरण असो या दुखी संसाराचे भान नसो मज भान नसो। बाबाजीने परमार्थ करा आणि परपंच करू नका असं कधी नाही सांगितलं, पण ध्यान करा हे निश्चित सांगितलेलं आहे। परपंचामध्येच परमार्थ करायचा। परपंचातील दिवसभर आम्ही काम राबतो, थोडा वेळ 10-5 मिनिट आम्ही संध्याकाळी निवांत असतो ना, अशा वेळी थोडंसं हा परपंच विसरायचा आहे। परपंचाला एका बाजूला ठेवायचा आहे, 5 मिनिट 10 मिनिट ध्यानाला बसायचं आणि परपंच विसरायचा आहे। इतकं स्मरण करायचं त्या ईश्वराचं, सदा हृदयात माझ्या स्मरण असो तुझे स्मरण असो या दुखी संसाराचे भान नसो मज भान नसो। थोडा वेळ परपंचाला विसरून त्या ईश्वराच्या स्मरणामध्ये लीन व्हायचं आहे, कारण त्या माऊलीचे एवढे उपकार आहेत आपल्यावर की दुःख दारिद्र्यातून आपल्याला बाहेर काढलेला आहे त्यानं। झाली कृपा ते सरले दुःखाचे दिन वाती आनंद आसू नयनातून। अति दारिद्र्य असणारे लोक, अति गरिबीने गांजलेले लोक, अहो खूप कष्टात असणारे लोक बाबाजीच्या दरबारात जेव्हा आले त्यांना सर्व काही बाबाजींची कृपा झाली, त्यांच्या आयुष्यामध्ये सुख प्राप्त झालं, त्यांचं सर्व काही व्यवस्थित झालं, परपंच व्यवस्थित चालू लागला आणि परमार्थही साधला। अशा प्रसंगी त्याला इतका आनंद होतो की बुवा माझ्या जीवनात कशी परिस्थिती होती, किती दुःखात होतो मी, आणि आज बाबाजीच्या कृपेने किती जीवन सुखमय झालेलं आहे। तर त्या माऊलीचे आपण काय वर्णन करावं। बाबाजीच्या दरबारात पाहतो आपण बरेचशे लोकांना अनुभव आहे, बरेचसे लोक समाधी मंदिराकडे गेले की रडतात, बाबाजीच्या झेंड्याकडे आले की रडतात, बाबाजीच्या चरण स्पर्श करताना रडतात। याचं कारण एकच आहे दादा, तो कधीतरी बाबाजीकडे रडत आलेला आहे, दुःखाने रडत आलेला आहे, आणि जे ते आज रडतो ना ते आनंदाचे आसू रडतो। त्या माऊलीने त्यांच्यावर उपकार केलेला आहे, सुखमय लढतो तो, आनंदाच्या आसू लढतो। कधी बी लक्ष असू द्या, आनंदाच्या आसू डोळ्याच्या बाहेरल्या फटेने येतात आणि त्या शीतल असतात, थंड असतात। दुःखाच्या आसू डोळ्याच्या मधल्या फाटेने येतात आणि तो गरम असतात। आज कधीही लक्ष द्या, पटनापुरामध्ये जेवढेही भक्त लढतात त्यांना जणू माहेरात आल्यासारखा आनंद होतो, त्यांच्या माहेरात आल्यासारखा त्यांना आनंद होतो। त्यांच्या आयुष्यातले दुःख त्यांना आठवतात आणि बाबाजीने उपकार केला, त्यांचं जीवन सुखमय झालं म्हणून तो आनंदाच्या आसू लढतो। झाली कृपा ते सरले दुःखाचे दिन वाती आनंद आसू नयनातून। पाना प्रेमाचा पाजला तू बालका परी आम्हा बालका परी, अशी कृपा असू दे माझ्यावरी देवा माझ्यावरी। थोर उपकार आहे तो त्या माऊलीचे, इतकं साध्य सोपं नाहीये। आयुष्याचं सोनं केलं त्या माऊलीने,
लाखो लोक, भगवान सरने सांगितलं एका मातेला कर्करोग होता, ज्या वक्त्यांचं नाव घेतलं तिरुपती कोल्हे, हा व्हिडिओ काढत आहे ना, हाच व्यक्ती आहे. यांनी त्या माऊलीच्या हाताला धरून दामाजीकडे नेलं आणि दाखवलं की बुवा या डवामध्ये आंघोळ कर, तुझा रोग नाहीसा होईल. असे थोर त्या उपकार माऊलीचे, ती सद्गुरु माऊली आपल्यावर एवढा उपकार करतो. म्हणून असे महारोग त्या ठिकाणी चांगले होतात दादा. म्हणून ते धन्य पटनापूर आजही भारताच्या कानाकोपऱ्यात त्यांचं नाव गाजत आहे. सद्गुरूचे उपकार कधीही न विसरावं. एखाद्या माऊलीच्या जीवनामध्ये तिचा मालक व्यसनी होता, संसार दुःखी होता, बाबाजीकडे आले, त्यांचा संसार सुखी झाला, दुःख नाहीसे झाले. म्हणून तिच्या अंतकरणात वाटतो की बुवा धन्य हे पटनापूर. आज या माहेर घरी आलो आणि आनंदाच्या अश्रू रडू लागलो. धन्य पटनापूर दीन जनाचे माहेर. बाबाजीचं स्वरूप आपल्या अंतकरणात कसं आठवायचं आहे आपणाला, कसं आठवावं. आयुष्यात आम्हाला कोण काय दिला आणि बाबाजीने आमच्या आयुष्यात काय बदल केला. धन्य पटनापूर दीन जनाचे माहेर. जटाभार डोईवर रूप सुंदर देवाचा अवतार. अनेक वक्त्याने सांगितलं, देवाचं वर्णन केलं. अहो देव कसा असतो, देवाला मला प्रत्यक्षात पाहायचं आहे, देव कसा असतो. लाखो माऊल्यांना विचारा, लाखो दुःखामध्ये गांजलेल्या भक्तांना विचारा, देव कसा असतो. तर ते एकच सांगेल, देव आहे त्या पटनापुरामध्ये आहे, त्यांच्या डोक्यावर जटाचा भार असतो आणि साध्या वस्त्रामध्ये असतो. अरे तेच देव आहे. धन्य पटनापूर दीन जनाचे माहेर. जटाभार डोईवर रूप सुंदर देवाचा अवतार. ज्यांना डॉक्टरांनी घोषित केलं याचा निश्चित मृत्यू होणार आहे, याला घराकडे घेऊन जा आणि याला खाण्यापिण्याची सोय करा. ज्यांना सर्वांनी सांगितलं, परिवाराने कुटुंबाने त्यांची आशा सोडून दिली की बुवा आता हा मरणार आहे, अशा व्यक्तीलाही जरी बाबाजीच्या दरबारात आणून टाकला. असे बी 100च्या संख्येने लोक आज आपल्यात मौजूद आहेत. ज्यांनी जीवनाची आशा सोडलेली होती ते बाबाजीच्या चरणी येऊन त्या दुःखातून मुक्त झाले आणि आज जीवन जगत आहेत. ते लोक आज बाबाजीच्या चरणावर येऊन रडतात, बाबाजीच्या दरबारात येतात. प्रेम करी भक्तावरी मायेचा सागर. प्रेम करी भक्तावरी मायेचा सागर. तुझे दरबार देवा दिनाचे माहेर. देई भक्ता दिव्य ज्ञान करी भक्तांना पावन. तुझ्या कृपेने होई सुखी संसार. देवाचा अवतार. साक्षात देवाचा अवतार आहे. हजारो लोकांना माहित आहे की बाबाजी साक्षात देवाचा अवतार आहे, कारण जे देवाने नाही करू शकले ते बाबाजीने त्यांच्या आयुष्यात केलेला आहे. म्हणून त्यांचा ठोस विश्वास आहे की बाबाजी सामान्य नसून एक अवतारी पुरुष आहे, देवाचा अवतार आहे. म्हणून दादा